शंकररावचं पण नाव पुस्तक आहे त्यामध्ये. शंकरराव हॉटेल मिल पण ज्यांचे नाव अनादानाने बोलायचे राहून गेले ते सगळे जबाबदारी मधून शिवरायचे राहील. कारण मधूनही यादी मला दिली आणि या कार्यक्रमाचे आयोजक या गावचे सरपंच आमचे मित्र यशपाल भैया वारकरजी, या ठिकाणी मंचावर जमलेले उपस्थित सगळे या गावातील भगिनी वडीलधारी बंधू सगळे युवक. आजच्या दिवशी श्रीकांत बाप्पांची पुण्यतिथी. खरं तर नेता कसा असायला पाहिजे त्याचा आदर्श समाजाने घ्यायला पाहिजे आणि असा आदर्श घेण्यासारखा नेता या आपल्या मतदारसंघाने घ्यायला पाहिजे असे श्रीकांत बाप्पा या गावात होऊन गेले, त्या भागात होऊन गेले, आपल्या तालुक्यात होऊन. आणि त्यांच्या नावाला अनुसरून त्यांच्या कार्याला अनुसरून त्यांचं कार्य पुढे यशपाल भैया घेत आहे. यशपाल भैया वडील असतील किंवा चांगला समाजसेवक असेल, ह्या दोघांच्याही वारसा आपण समर्थपणे चालवतात. गावगाडा चालवत असताना असंख्य अडचणींना असंख्य समस्याला तोंड देऊन राजकारण समाजकारण करत असताना 100% समाधान हे कधीच कोणाचं होत नाही. नऊ झालेले नोंद राहत नाही होत नाही, तर शेवटी जनता नोंद ठेवती म्हणूनच त्या माणसाला त्या वेळी संधी देते. आपण काहीही म्हणलो, कुणीही बोललं तर जनता सगळ्या कामाची नोंद ठेवत असते. एखादा माणूस तर 4 माणूस बोलून दाखवतो, पण न बोलणारा आवाज या समाजात मोठा, तो कधीच बोलत नाही, व्यक्त होत नाही, पण तो निर्णायक असतो. आणि त्या सर्व गोष्टीची नोंद तो न बोलणारा समाज कायम ठेवत. समाज म्हणजे समाज तो काय त्या गोष्टीची नोंद ठेवतो. आणि ज्यावेळी योग्य वेळी संधी मिळेल तो न बोलणा वर्ग त्यावेळी आपलं काम करून जातो. म्हणून या समाजामध्ये काम करत असताना श्रीकांत बाप्पांसारखे आदर्श व्यक्ती गावात आज ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, ज्यांनी लाडकी बहीण आणली, ज्यांनी शेतकऱ्यांचे आजपर्यंतचे सगळे वीज बिलं माफ केली, पुढचीही 7.5 सगळे बिलं माफ केली, नवीन ज्यांना बोर मारायचे विहिरी मारायचे त्यांच्यासाठी सोलरची योजना आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात तेवढे रस्त्याची बांधणी कोणी केली नसेल, तेवढे रस्त्याची बांधणी ज्या नेत्यांनी केली. आजपर्यंत तलावाची निर्मिती या महाराष्ट्रात झाली नसेल, तेवढी तलावाची निर्मिती या महाराष्ट्रात ज्या नेत्यांनी केली. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यापर्यंत स्वातंत्र्याचे 75 पूर्ण झाले, पण शेतकऱ्यांना शेतासाठी जाणारे रस्ता नव्हते. तो पहिल्यांदा महाराष्ट्रात पाणंद रस्ता योजना कुणी आणली आणि या राज्यामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्याची ओळख झाली. म्हणजे नुसतं खेड्यातच नाही, शहरात सुद्धा उद्योग कसे वाढायला पाहिजे, इंडस्ट्री कशी वाढायला पाहिजे, देशामध्ये महाराष्ट्र कसं पुढे जायला पाहिजे, त्यासाठी काम करणारा आपला सगळ्यांचा लाडका नेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचाही आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त आज आणि पुण्यतिथीनिमित्त जे विविध उपक्रम आपण आयोजित केले, या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. लहान मुलांसाठी जे आपण त्यांच्या पाठीशी राहायचं काम केलं, सरपंच असतील, गावातले सगळे प्रमुख असतात, आपलं सगळ्यांचं काम आहे. ज्यांनी जिथं जिथं चांगलं ते चांगलं म्हणायला पाहिजे, जे होतं त्याचं चांगलं होतं त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. एखादा मुलगा तो चांगला भाषण करतो म्हणला 2 मिनिटं काय त्याला बोल. आज कितीतरी लोकांना हातात नाही घ्यायचं म्हणजे आम्ही आमदार होईपर्यंत हातात नाही घेतो, पण तो स्ट्रेस देऊन किंवा एवढा लहान वयात माहीत नाही समाजापुढे व्यक्त होणार, अशा आपल्यासारख्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ह्या लहान मुलांनाही कुठंतरी होत येतो. कुणीतरी शबासकी छाप पाठीवर गेली. कुणीही काम करणार आपण, आपल्या घरात काम, शेतात काम करणारा माणूस असेल, आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, एखादा विद्यार्थी असेल, एखादा लोकसेवक असेल, कोणी चांगलं काम केलं पाठीशी 2 हात मिळवलं की तो अजून दुसरीचं काम करतो, त्याचा ग्रुप. त्यामुळे आजच्या दिवशी
आपण हे चांगलं उपक्रम केलं. ताई तुम्ही 1000 कंपनीकडनं झाडं वाटप करत आहात, तर चांगलं कार्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे. तसं त्यात तुम्ही बोलताना मगाशी सांगितले काही मागण्या व्यक्त केले, सगळ्या मागण्या माझ्या लक्षात नाही राहिले. ऐकत होतं भाषण तुमचं, मन लावून एक काम करणारा कार्यकर्ता काम करत असताना 10 कामं सांगितले, 5, 6, 7, 8 तरी काय मिळायचं प्रयत्न करतो. हे काशीगाव असेल, अक्कलकोट विधानसभा असेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 100% कामाची यादी पूर्ण केली असं कधीच कुठलाही नेता दावा करू शकत नाही. पण जे जे कामं केले ते छाती टोकून सांगतो, आजपर्यंत या अक्कलकोट विधानसभेत ज्या ज्या आमदार उठलेले कुणी ना कुणी आपल्या पद्धतीने काम करतच असतं. पण मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री जयकुमार गोरखनाथांच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो की आजपर्यंत झालेले कामं, आत्ताची कामं, सर्वाधिक कामं हे आपल्या कार्यकाळात झाल्याचा निश्चित छाती टोकून कधी तुम्ही पूल सांगितले, कधी रस्ते सांगितले, कधी गावातले अंतर्गत सांगितले, कधी मंदिराचं काम सांगितलं, महादेवाचं मंदिर, सगळे काम काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. आज 11 पाणंद रस्त्याची तुम्ही यादी दिली शकता. शेतकऱ्यांच्यासाठी ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे. मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, आज मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुमच्या वडिलांच्या पुढील कार्यक्रम आयोजन करत असताना तुम्ही जेवढे रस्ते पाणंद रस्ते पाठवाल त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. तुम्ही त्या रस्त्यांचं सीमांकन करा, त्याला सीमांकन करणं गरजेचं आहे. सीमांकन करा, ते रस्त्याचे प्रस्ताव पाठवा. तुम्ही पाठवलेले सगळे रस्ते काशेगावचे राजकारण वेळी पक्ष पार्टी राजकारण होत राहतं. एकदा निवडून आल्यावर आपण समाजाचे सेवक असतो, केलेलाही आला नाही केलेला, सगळ्यांसाठी काम करणं आपला धर्म आहे. त्यामुळं आपण निश्चित जेवढे रस्ते पाठवाल त्या रस्त्याची मंजुरीची मी हमी देतो. 2 रस्ते राहिले अजून मला माहिती आहे, माझा माहिती होता. एक पिंपळाचा राहिला आहे, हा तिथे कुठे आहे भाषण झालं, भाषण भाषण झालं, भाषण नाही बोलायचं, कार्यक्रम भाषण नाही राहायचं. झाल्यावर बोलतो असताना सभा चालू असताना सभा नाही डिस्टर्ब करायचा. अरे बाबा सभा झाल्यावर बोलायचं, सभा नाही आढळायची. त्या आज काय होतं, लोकांना सगळं बोललं की भारी वाटतं. म्हणजे काय झालं तुला असेल तरी सगळंच पाहत होतं, जाताना थांबवावं, येताना थांबवावं, सगळं बोललं की भारी वाटतं काय. आणि मी असा कार्यकर्ता सगळ्यांना करतो. मी कधी कुणाला म्हणत नाही मग तू काय आला तुझ्या नेत्याला का नाही घेऊन आला. दर सोमवार माझा जनता दरबार असतो, सोलापूरमध्ये भेटतो, सगळ्यांच्या गाठी भेटी करतो. मी म्हणलं ना 100% कामं दावा करत नाही, पण या काशेगावमध्ये जेवढे कामं झाले आजपर्यंत, जेवढे आमदार झाले सगळ्यात जास्त काम सचिन केल्यासाठी केलं, माझ्या कारकीर्दीने केलं. काम करत असताना सगळ्या कामाचा दावा कधीच करू शकतो. आणि विकास काम हे कधीच थांबत नसतात. एक झालं की दुसरं काम परत सुरू करावंच का. विकासाची ही गती ही कायम ठेवावंच लागते, कामं कधीच संपत नाही. पण मी म्हणलं हे झालेले रस्ते एवढ्या वर्ष एवढे नेतृत्व आले तरी ह्या रस्त्याला हात नाही घातला. त्या रस्त्याला हात पहिल्यांदा मी घातला. पुलाची मागणी केली, पुलाची मागणी केली, मंदिराची कधी झाली कुठल्या कार्यकाळामध्ये, म्हणजे पुन्हा 1000 वर्षाचं मंदिर कदाचित काशेगावचं असेल, थोडं काम चालू, गावातलेही काम चालू. या व्यतिरिक्त अजून म्हणलं ना की एक शंकरराव तिकडचा रस्ता गोत्रीचा ना तुमचा गोत्रीचा रस्ता होता, ते भाई काशेगाव गोत्री पण झाला, काशा खडकी पण झाला. आणि आता राहिलेलं माझ्या माहितीनुसार ते गोळेवाडीचं आहे आणि पिंपळ्याचं आहे. तर मी म्हणलं की मी थोडस हो मारायला उशीर होईल, पण जे जे हो म्हणतो ते करून देतो. बाबा तुम्ही काळजी नका करू, पिंपळ्याचंही करून देतो, गोळेवाडीचंही करून देतो, तुमचं पाण्यात रस्तेही करून देतो. आणि हे करत असताना शेवटी एवढा मोठा विधानसभा आहे, एवढी कामं मी आमदार व्हायला मला असं वाटायचं की मला 5 टर्म जरी मिळाले तरी रस्ते होतील किंवा नाही शंका वाटत होती की मला एवढे रस्ते कामं झालेली नव्हती. आणि त्याच्यात कितीतरी मोठ्या प्रमाणात मी भरून काढायचा प्रयत्न केला. मगाशी म्हणल्याप्रमाणे
केलेल्याचे विस्मरण होत नसते, जनतेला नोंद असते. एखाद्याचं बिचाराचं कधी कोणाकडून दुखावलं असतं त्याला जास्त भावना उपळत जास्त आहे. मग असे एक आजोबा बोलून गेले पीक विमाचं, भले ते थोडं ह्याच्यावर होते पण मुद्दा होता. मी म्हणतो मी राहायला येत नाही कोणाला, मग सगळंच नका आहो. मी सगळ्यांना भेटतो, रोज भेटतो, रस्त्यावर गाडी काम होतो, ऑफिसमध्ये भेटतो, कुठे मला भेटत नाही, कुठे बी भेटतो मी सगळ्यांना. मी काय असं बाबा एखाद्या नेत्याची चिठ्ठी घेऊन ये, सरपंच घेऊन ये, डेप्युटीला घेऊन ये, असं काही मला आवडला. मी सगळ्यांच भेटतो, सगळ्यांचं ऐकून घेतो. या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. कर्जमाफी केली, वीज बिल माफ केली, मागचे पुढचे 67% माफ केली. नुसतं कर्जमाफी नाही, परत पूर्वी कसं व्हायचं, एकतरी कर्जमाफी एकदा व्हायची आणि 10 वर्ष लागायची. आता कुठलीही निवडणूक होती तरी कर्जमाफी केली. मागच्या वीज बिल माफ कुठल्याही निवडणूक होती तरी मागच्या वीज बिल माफ केली. ही केल्यास सुद्धा उंबरता उत्पन्नापेक्षा यावेळी नुकसान जे आपलं कमी निघालं त्याच्यामुळं आपल्याला पीक विम्याचं नुकसान झालं. पेरमध्ये बदलमुळे पण नुकसान झाला मला, त्याचीही मागणी मी सरकारला केली. आणि मागच्या 3 वर्षामध्ये चालू वर्ष सोडलं मला तुम्ही या क्षेत्रात काम करतात कांद्याचा पण आला हा या वर्षी. आणि त्याच्या अगोदरच्या शासनामध्ये 2014च्या अगोदर लावा किती वेळा पीक विम्याचे पैसे मिळायचे, किती वेळा अतिवृष्टीचे पैसे मिळायचे. चालू वर्षाचा जो यायला पाहिजे तो कमी आला, पण मागचे 3 वर्ष जर गेलं तर तुम्ही चांगले पैसे म्हटलं चालू वर्षात मान्य केलं. पण मागच्या ह्याच्यामध्ये जे सर्वाधिक पैसे मिळाले ते नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या काळात मिळालं. त्यामुळं आम्ही एखाद्या घटनेवरून लगेच हे झालं ते झालं सांगत राहायला पाहिजे. शेवटी तुम्ही सांगत राहिला तरच आमच्याकडून सुधारणा होत राहतात. पण केवळ त्याच मुद्द्यावर एक राजकारणाचा मुद्दा म्हणून पुढे जाऊ नये अशी एक विनंती करतो. आजच्या दिवशी तुम्ही यशपाल भैया जातेगावकर खेळलं तुम्ही बोलावला, श्रीकांत बाप्पांच्या पुण्यतिथीचा त्यांच्या बद्दल 4 शब्द बोलायचं मला आज योग मिळाला, संधी मिळाली. आणि आज फडणवीस साहेबांच्याही वाढदिवसासाठी आम्ही कार्यक्रम केला. तुमच्या सगळ्या सहकार्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जे मुलं चांगले विशेष प्रावीण्य मिळवले त्याही मुलांचं खूप कौतुक करतो, त्याचंही अभिनंदन व्यक्त करतो. आणि सूत्रसंचालक तुम्ही आपले कायम माझी तुमच्या अलीकडे सारखं भेटवायला लागली. खूप चांगलं सूत्रसंचालन तुमच्या माध्यमातून मला सगळीकडे ऐकायला मिळायला लागलंय. तुमच्याही कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माता भगिनी या गावकरी या सगळ्यांनाही मी आज आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. जय हिंद.